संविधान जागर अभियानाचा एक भाग म्हणून सोलापुरात निर्भय बनो सभा आयोजित करण्यात आली। रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता हेरिटेज लॉन गांधीनगर इथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते। मात्र नियोजित वेळेपेक्षा तब्बल 2.5 तास उशिरा या सभेला प्रारंभ झाला, तरी सुद्धा हेरिटेज हॉल श्रोत्यांनी खचाखच भरून गेले होते। 2 दिवसापूर्वीच निर्भय बनोचे प्रवक्ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि कायदे तज्ञ असीम सरोदे यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला होता। त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील आजच्या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले। आजच्या कार्यक्रमाला आलेले विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांना शिवसेना आणि दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा कवच प्रदान करून त्यांचे स्वागत केले। सकाळी 11 वाजल्यापासून प्रतीक्षेत बसलेल्या श्रोत्यांनी दोन्ही वक्त्यांचे व्याख्यान शेवटपर्यंत ऐकले। प्रमुख वक्त्यांपैकी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी भाजप आणि RSS वर कडाडून टीका केली। त्याचबरोबर संभाजी भिडे यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला। निर्भय बनो या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विश्वंभर चौधरी यांनी पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पुण्यातील पोलीस व्यवस्थेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला। रंगपंचमीला आपण घालून जातो तसे कपडे खराबच घालून गेलो होतो की त्याच्यावर शाई पडणार, पण शाई पडली नाही। त्या दिवशीचा जो झाला तो दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला झाला। 4 चौकांमध्ये हे कार्यकर्ते तयार होते। भाजपाचा शहराध्यक्ष सांगत होता पोलिसांना की पोलीस परवानगी जर दिली तर सभा उधळून लावू। पोलिसांनी अटक तर काय, त्या शहराध्यक्षाला नोटीस सुद्धा दिली नाही। सिन्नरमध्ये आमच्यावर जेव्हा हल्ला झाला, माझ्या समोरचा माईक काढून घेतला, तो भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्ष होता। त्याचं काहीही वाकडं झालं नाही आणि कोणाचं होणारही नाही। देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद या सगळ्यांना आहे आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की तुम्ही करा काय। परवा कोणीतरी म्हणलं मालक सागर बंगल्यात बसलेला आहे, नारायण राणेंचा मुलगा म्हणला की मालक सागर बंगल्यात बसलेला आहे। याही केसमध्ये आम्हाला शंका आहे की मालक सागर बंगल्यात बसलाय का काय, अशी मला शंका आहे। अत्यंत क्रूर हल्ला होता, अत्यंत नीच हल्ला होता। त्याच्यामध्ये प्रत्येक चौकात माणसं येत होती आणि काठीनी रॉडनी गाडीच्या काचा फोडत होती, गाडीवर शाई टाकत होती, गाडीवर अंडे फेकून पुढचं सगळं दिसणार नाही अशी काच केली आणि वरून रॉडनी मारत होते गाडीला। अक्षरशः प्रत्येक ठिकाणी हा नंगा नाच भारतीय जनता पक्षाच्या गुंडांचा हा आम्ही पाहिला आणि त्याच्याबरोबर अजितदादांच्या पक्षाचा पण एक गुंड त्यात होता। त्यांची नावं आता FIR मध्ये आली आहेत। अजितदादांची संस्कृती एवढी बिघडेल भाजप बरोबर गेले की असं मला वाटलं नव्हतं, पण तेही झालेलं आहे। आज भारतीय जनता पक्ष हा पक्ष भ्रष्टाचार युक्त नेत्यांचा पक्ष झालेला आहे। मोदींना आपण विरोध करतो तेव्हा बरेचदा मोदींना निवडून देण्याचे निकष काय असा आपल्याला प्रश्न पडतो। आपण विचारतो काही जणांना, ते सांगू शकत नाही। मग अशी सरांनी जे वाक्य सांगितलं डॉक्टर आंबेडकरांचं ते महत्त्वाचं आहे की या देशामध्ये जेव्हा एखादा असा नेता निर्माण होईल आणि जेव्हा अशी जनता तयार होईल की जे एखाद्या नेत्याच्या पायावर लोळण घेईल, तेव्हा संविधान धोक्यात आलेलं आहे असं आपण समजू शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चेतावणी दिली होती तीच 2014 पासून प्रत्यक्षात आपण बघू शकतो। जेव्हा सोलापुरात येतील आणि काही बरळतील, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य करतील, सगळ्यांनी त्यांच्यावर केसेस दाखल करा। FIR दाखल झाले पाहिजे। प्रत्येक पोलीस स्टेशनला नागरिकांनी जाऊन बसलं पाहिजे। नितेश राणे येणार आहेत असं माहीत झालं तर त्यांना आपल्या सोलापूरच्या सीमेवरच अडवा आणि परत पाठवा। मी नितेश राणेची कार्यपद्धती पाहिली आहे। अहमदनगरमध्ये जातात, तिथे विष कालवतात। हिंदू मुस्लिम एकोपा या समाजामध्ये असलेला बिघडवण्याचं काम हे दोघं करत आहेत आणि याच्यासारखे अनेक जण आहेत। मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिले। यांनी एक आणखी एक कीड तयार केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं नाव आहे तो काय, मनोहर उर्फ संभाजी भिडे। अत्यंत वात्रट माणूस, अमानुष माणूस, बुद्धी नावाची गोष्ट याच्या डोक्यामध्ये नाही आणि केवळ किडे वळवळत असतात। यांचं मी उदाहरण आपल्याला सांगतो। सांगलीमध्ये यांनी 15 ऑगस्टला असं ठरवलं, यांच्या सगळ्या पिल्लावळींनी, त्यांचे जे भक्त आहेत त्यांनी, की आपण मोठी रॅली काढायची। आणि रॅली कशी काढली यांनी, मोठा भगवा यांनी आपल्या खांद्यावर घेतला, अत्यंत मोठा भगवा झेंडा, आणि याच्या मागे घोषणा देत सांगलीमध्ये फिरत होते। पत्रकारांनी विचारलं की तुम्ही आज 15 ऑगस्ट आहे, तिरंगा घ्यायला पाहिजे, तुम्ही का भगवा घेऊन फिरताय? तर यांनी सांगितलं की भगवा आमच्या खांद्यावर आहे, तिरंगा आमच्या मनात। पोलिसांनी अजूनही यांच्यावर कारवाई केलेली नाही, तक्रार करू नये। मग आता थोड्या वेळासाठी आपण विचार करू की या सोलापुरातल्या काही मुस्लिम लोकांनी ठरवलं
की 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला आपण मोठा हिरवा झेंडा खांद्यावर घ्यायचा आणि रॅली काढायची. आणि त्यांना पत्रकारांनी अडवलं आणि त्यांना विचारलं की हिरवा झेंडा कशासाठी घेऊन फिरता. आणि त्यांनी जर सांगितलं मुसलमान लोकांनी की हिरवा झेंडा आमच्या खांद्यावर आहे आणि तिरंगा आमच्या मनात आहे, इथल्या पोलिसांना चालेल का, भारतीय जनता पक्षाला चालेल का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालेल का, चालणार नाही, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. हा जो दुजाभाव आहे कायद्याच्या अंमलबजावणीबद्दलचा, हा अत्यंत चुकीचा आहे. आपण नागरिक म्हणून प्रत्येक कट्टरवादाच्या विरुद्ध असलं पाहिजे. तो मुस्लिम कट्टरवाद असो की तो हिंदुत्ववादी कट्टरवाद असो. खरं हिंदुत्व हे वेगळं आणि हिंदू असणं वेगळं आहे, त्याच्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. धारस्य इति धर्म असं आपण म्हणतो की धारण करतो तो धर्म आहे. माझा धर्म हा माणुसकी प्रधानच असला पाहिजे.